नमस्कार. आज मी बनवते ओल्या काजूची भाजी. बटाटा आणि काजू वापरून अशी मालवणी पद्धतीमध्ये भाजी बनवते. तर चला बघूया कशी बनवते ती. मी आज दाखवते तुम्हाला. आता मी कढई ठेवली आहे. तेल टाकते. तेल तापलं की आपल्याला कांदा टाकायचा. हे मी मोठे 2 कांदे असे एकदम बारीक बारीक चिरून घेतलेत. कांदा मस्त असा मऊ करून घ्यायचा. कांदा मस्त असा झालाय, मऊ झालाय. असा काळा वगैरे नाही करायचा. आता मी कढीपत्ता टाकते. फोडणीमध्ये थोडासा हिंग पण टाकते. आता मी फोडणीमध्ये ना काश्मीरी पावडर, मिरची पावडर टाकते 1 चमचा. आणि ही आपली मालवणी मसाला आहे आपला, हा स्पेशल, तो मी टाकते 2 चमचे. आता फोडणीमध्येच आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. हा मी एक मोठा टोमॅटो एकदम बारीक बारीक असा चिरून घेतला आहे, तो सुद्धा टाकते. टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी मी थोडंसं मीठ पण टाकते. टोमॅटो आपल्याला एकदम असा मऊ करून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत असं शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो. आलं लसूण पेस्ट घेतली मी 1 चमचा, ती पण टाकते. मस्त टोमॅटो पण शिजले आणि तेल पण सुटले छान. आता यातच आपल्याला अर्धा चमचा जिरा पूड आणि 1 चमचा छोटासा धना पूड, थोडीशी हळद, यात आपल्याला अगोदर बटाटा टाकून घ्यायचा आहे. मी बटाटा कापून पाण्यात ठेवला होता, तो आता मी टाकून घेते. किती बटाटे आहेत? 1 बटाटा आहे. एक मोठ्या साईजचा बटाटा असा बारीक बारीक फोडी करून घेतल्या. साईडला मी पाणी पण ठेवलंय उकळत. गरम पाणी टाकायचं म्हणजे कसं तरी छान येते अशी एकदम लाल. आता मी गरम पाणी टाकते. बटाटा कसा थोडा वेळ लागतो शिजायला. बटाटा थोडा अगोदर 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आणि नंतर काजू वगैरे टाकायचे. काजू तर शिजायला वेळ नाही लागत. आता बटाटा मी 5 मिनिटं शिजवून घेते झाकण ठेवून. झाली 5 मिनिटं होऊन गेली. मस्त वरती तरी पण आली छान अशी. आता आपल्याला काजू टाकायचे. आता मी काजू टाकून घेते. तरी साधारण किती असतील? अर्धा किलो असतील? नाही, पाव किलोपेक्षा थोडे जास्त आहेत. पाव किलोपेक्षा थोडे जास्त आहेत. 700 ग्रॅम वगैरे. हो हो.
तुम्हाला कुठे भेटले तर आवर्जून घ्या. हो आता मिळतात सगळीकडे मिळतात आता. अजूनही. हा हो मिळतात. थोडे महाग आहेत ना थोडेसे म्हणजे. हो छान लागते भाजी, तशी मस्त लागते. हो वर्षातनं एकदाच आणि ही मी भाजी खायला मिळते ना. वाटण टाकणार आहे वर्षातनं त्याच्यामध्ये. एकदाच ही हो भाजी खायला वर्षातनं मिळते. एकदाच मिळते. नक्की कुठे मिळत असतील काजू ना तर नक्की बनवून बघा, छान लागते ही भाजी तशी. आणि सीझनला 1-2 वेळा बनवतात प्रत्येकाच्या घरी अशी, इकडे कोकणात तरी. आता मी वाटण घेतलं आहे अर्धी वाटी, म्हणजे माझ्याकडे बनवलेलं होतं तयार. कांदा खोबरं चांगलं भाजून त्याच्यामध्ये मी लाल मिरची पण टाकते, सुकी मिरची, आणि असं वाटून ठेवते. तर ते सुद्धा आता मी टाकते. तर हे शिजण्यासाठी थोडंसं अजून मी पाणी टाकते. पाणी साईडला गरम करत ठेवलेलंच आहे. गरम पाणी टाकायचं. आता हे भाजीसाठी मी ना मीठ टाकते. मगाशी मी मीठ टाकलं होतं पण थोडंसं टाकलेलं, आता चवीप्रमाणे टाकते. कलर छान आला ना एकदम. हो मस्त आलाय कलर. मसाल्याला आमच्या रेड चिली पावडर हां पाहिजे ना, कलर आणि छान हा स्पेशल आपला मालवणी मसाला म्हणजे महत्त्वाचा आहे तो. आहे. हो मालवणी डिशमध्ये चव वगैरे मस्त येते. मस्त येते. हां तर आता मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे परत, चांगलं शिजेपर्यंत. भाजी बघूया आता शिजली का. झाली मस्त. मस्त झाली. बटाटा आणि काजूगर शिजले ना की ग्रेव्हीला छान टेस्ट येते. व्यवस्थित शिजवून घ्यायचे. ही आपण अशी थोडी ड्राय केली ना भाजी. हो एकदम पातळ अशी नाही केली. बरोबर आहे. एकदम पातळ केली की चव देखील हां जाते. तेवढी नाही लागत चव. हे आपण कशासोबत खाऊ शकतो, कशासोबत खाऊ शकतो. कशासोबतही खाऊ शकतो. वड्यांसोबत चपाती, हो वड्यांसोबत. वड्यांसोबत छान लागते ना भाजी. हो हो छान लागते. मालवणी वडे. हो तर आता ही भाजी तयार झाली. तर मी हा थोडासा किचन किंग मसाला घेतला आहे, अर्धा चमचा तो टाकते. आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकते आणि ढवळून घेते. बटाटासुद्धा मस्त शिजला आहे, एकदमच छान शिजला आहे. भाजी बघा कशी मस्त शिजली आहे. मी आता कोथिंबीर पण टाकते. भाजी बघा मस्त अशी तयार झाली. आता मी डिशमध्ये काढून घेते. मस्त सुगंध पण एकदम सुंदर मस्त येतोय सुटतो. ना? एकदम 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 मस्त, चिकन सारखा. हो हो काजूची भाजी बघा मस्त अशी तयार झाली. तुम्हाला काजू मिळत असतील ना तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनल आणि फेसबुक चॅनलला देखील फॉलो करा. धन्यवाद. धन्यवाद.